Hello, this is the My Artifact episode number 885. या 85 असेल या. आजची तारीख आहे 12 ऑगस्ट 2017. आता वाजले करीब रात्रीचे 11:15. ॲक्च्युली हा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे तो कालचा आहे, कारण काल आपण प्रॉपरली आर्टिफॅक्ट एपिसोड झालंच नाही. काल मोठं बिझी वातावरण होतं या झालं. मला वाटलं का म्हणजे आपण याला नॉर्मल पद्धतीनं करू, बट कालचा दिवस इज टू एक्झॉस्टेड. म्हणजे काय, सगळे कामं नाही का बिलकुल संध्याकाळी येतात ना, बिलकुल संध्याकाळी. त्यामुळे नाही का मी कळूच शकत नाही का त्यावेळेस करू तर का करू या. आणि मग साला जेव्हा झोपाची वेळेस येते ना, तेव्हा साला आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करताच नाही येत, कारण आय जस्ट फील रिअली एक्झॉस्टेड अँड आय डोंट नो व्हॉट टू डू. सो आय जस्ट स्किप दिस आर्टिफॅक्ट एपिसोड. सो ॲक्च्युली काय झालं होतं काल असं का झालं होतं जेणेकरून तू आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला नाही. ॲक्च्युली काल 11 ऑगस्ट. 11 ऑगस्ट म्हणजे माझ्या बहिणीचा सोनूचा वाढदिवस. सो आता वाढदिवस आहे, सो मग काय राव, म्हणजे ॲक्च्युली कसं आहे की मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करू शकत होतो राव या. म्हणजे सरळ पॉईंटवर हे सरळ चांगल्याने सांग, तू इरक पारक नको करू. ओके ठीक आहे. म्हणण्याचा उद्देश आहे की काल बहिणीचा वाढदिवस होता आणि आई म्हणे की तिच्या मित्रांना वगैरे चिकन वगैरे खाऊ घालू म्हणे, आणि संध्याकाळी अनुराग दादा, ताई वगैरे हिचे मैत्रिणी वगैरे बोलवून आपण चिकन वगैरे प्रोग्राम करू म्हणे. 20-25 लोकांचा स्वयंपाक वगैरे घरी राहील म्हणे चिकनचा. सो ठीक आहे. तर मग काय चला, आता सामान वगैरे आणायचं आहे, हे सगळं आणायचं आहे. तर मग काय आई म्हणे तू घरीच थांब म्हणे, आज थोडंसं काम वगैरे लागलं म्हणे. त्यामुळे मी आज गेलोच नाही. काल गेलोच नव्हतो मी क्लासेसला. ॲक्च्युली त्याच्या अगोदर पण नाही गेलो आणि काल पण नाही गेलो. 2 दिवस मी क्लासेस गेलोच नाही या. आणि सरळ मग साला काफी गिल्टी फील होऊन राहिलं. बट साला तसे कामं पण केले राव या. म्हणजे कसं आहे की या 2 दिवसात नाही का मी जे कोणते कामं आहे, पेंडिंग कामं, पूर्ण कामं केले. गाडी सर्व्हिसिंग केली, त्याच्यानंतर काल जे हे लागते सामान वगैरे लागते ते सगळं सामान आणून दिलं. किरायदार वगैरे आले. सो ऑल दिस थिंग इज सडनली हॅपन. तर काय झालं की जसं मी सकाळी उठलो आणि 11 तारखेला म्हणजे काल येऊन पाहतो होतं किरायदार एकदम घरी, एकदम सकाळी. ते बहुतेक सकाळी 4 वाजता आले. मग किरायदार वगैरे आले. मग काफी इकडलं तिकडलं चांभार चौकशा असं तसं. मग सामान आणून दिलं मी. आणि आय जस्ट फील रिअली अनकम्फर्टेबल, कारण युजली मी नाही का खाली बसत होतो आणि खाली बसून मी माझं काम करत होतो मस्तपैकी. लावला पंखा की बहुत मस्त वाटत होतं या. बट सांगू आता तिथे इतकं अजीब वाटत होतं ना की बहुतच जास्त. सो मग सरळ त्याला थांबूच शकलो नाही आणि वरतं येऊन पाहत होतं हे कामं वगैरे. तर मी मोठ्या वडिलांकडे होतो. काल ॲक्च्युली Dance+3 बघितले, त्याचे 2 एपिसोड हॉटस्टारवर कंटिन्युअस बघितले. हॉटस्टारवर बघण्याचा फायदा एक असतो का खूप कमी MBमध्ये खूप जास्त डेटा पाहता येतो या, बहुत जास्त ॲक्च्युली. मी तसाला हॉटस्टारवर पिक्चरसुद्धा पाहिले, 2 एपिसोडसुद्धा पाहिले. ॲक्च्युली करीब मी 2 किंवा 3 घंट्याचा लाईव्ह स्ट्रीमिंग बघितलं, तेही फक्त 500 का 600 MBमध्ये या.
सो इट्स रिअली नाईस. आणि मग मग काय नाही, मग संध्याकाळी प्रोग्राम वगैरे होता, जेवण वगैरे, अनुराग भाऊ वगैरे आले होते. आणि मग मी लवकरच निघालो. ॲक्च्युली ठरवलं का आता 2 दिवस सुट्ट्या पडल्या, उद्या आपल्याला जायचं आहे म्हणजे जायचं आहे. सो मी लवकरच निघालो. 9:30 वाजताच मी घरी निघालो. तर मग बादलचा फोन आला, म्हणे आज झोपायला येतो म्हणे. सो ठीक आहे, येऊन जावं म्हणलं. मी नाही तर म्हणताच येत नाही, हो येऊन जा म्हणलं. तर आला तो. मग आल्यानंतर मग गोष्टी, मग आम्ही चालत चालत वैभवकडे गेलो. मग वैभवला घेऊन आम्ही मग तिकडून पॅन्थर चौकात गेलो. पॅन्थर चौकातून बोलत बोलत घरी आलो. आणि घरी खूप वेळ बोललो. आणि त्याच्यानंतर मग वैभवला सोडून दिलं. आणि वैभवला सोडून दिल्यानंतरही आम्ही घरी घालून खूप बोलत होतो. त्याला शाळेतले दिवस वगैरे वगैरे, का केलं, कोणकोणत्या झोलमाल वगैरे केलं लहानपणी वगैरे, सगळ्या गोष्टी करत होतो. बहुत जास्त मजा आली. इट्स फील रिअली नाईस टू बी का एक प्रकारे अशा लोकांमध्ये राहून, कसं की त्यांची गोष्टी जाणून घेणं, आपल्या गोष्टी शेअर करणं, इट्स रिअली नाईस थिंग. कारण याच्यामुळे नाही का आपलं मन हलकं होते. थोडंसं मनात जे काय आहे ते पूर्ण प्रॉपरली इलॉबरेट होते. सो इट्स रिअली नाईस. मग काय नाही, मग रात्रीचे 1:30 वाजले. मग मी तर सरळ झोपलो राव. बाडी झोपला आणि नंतर मी झोपलो. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 885 might be. And this is the my artifact episode number 883. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.